आज आम्ही या ठिकाणी आश्रमाला भेट दिली आणि जे काही आम्हाला इथं पाहायला मिळालं तर ते अति स्वर्गाहून सुंदर आहे। जे सर्व स्वर्ग हा वरती नसून इथंच आपल्या जमिनीवर आहे, पृथ्वीवर आहे, हे आम्हाला पाहायला मिळालं। आणि निव्वळ माणसाने आयुष्यात खूप काही पैसा कमवला, धनधान्य कमवलं, पण शेवटी जे शेवटच्या वेळेला जे काही माणसाला आधार द्यायला पाहिजे होता तो आधार इथंच मिळतोय, बाकी हे संसारात काहीच मिळत नाही। भेट म्हणून ह्या ठिकाणी आम्ही आमची आपली कल्पना होती या ठिकाणी आपण जाऊन बघावं की लोक सांगतात की ह्या पृथ्वीवरती देव नाही अशी काही एक संकल्पना असते माणसाची, परंतु ह्या ठिकाणी आल्यावर आम्हाला असं समजलं की खरोखर देव हा माणसात असतो। आणि आम्हाला ह्या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की एक देवच पाहायला भेटला, की म्हणतात देव पाहायशी आलो आणि देव होणीच गेलो, अशा प्रकारे ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटलं। पण ह्या ठिकाणी पाहिल्यानंतर आमचं खरोखर हृदय भरून आलं। ह्या आश्रम चालवत असताना आपले इंगळे साहेब यांच्या जेव्हा यांनी माहिती दिली तर ती माहिती ऐकतात आमची काही जी मानसिकता होती ही मानसिकता बदलली की ह्या ठिकाणी माणूस खरोखर येतो आणि माणूस आल्यानंतर ह्या ठिकाणी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ह्या यांच्या सांगण्यातून आणि यांच्या विचारातून आम्हाला ह्या ठिकाणी खरोखर समजलं। आणि समजल्यानंतर आमच्या सुद्धा कल्पना या ठिकाणी फार अशी बदल झाली। हे खूप ही सेवा हे करत असताना आम्ही त्यांनाच सांगितलं की देव कुठं असतो, ह्या देव असंच असतो, हे तुमच्यातच देव आहे असं समजून, आणि ह्या ठिकाणी आम्हाला खूप असं आमचं हृदय भरून आलं आणि या ठिकाणी आम्ही भेट देऊन आमचा खूप आनंद झाला। हृदयाला भेट दिली तर चांगलं वाटलं। जे बघितलं ते असं कधीच बघितलं नाही, देव हे माणसातच आहेत असं मला वाटलं। आज नाशिक येथे वृद्ध आश्रमाला भेट दिली असता खरोखरच आम्ही 80 ते 90 किलोमीटरवरून सुरगाणा तालुक्यातून इथून आलेलो आहे। खरंच आम्ही चुकत भुलत आलो आणि वृद्ध आश्रमात जेव्हा एंट्री केली तेव्हा माझे सहकारी इंगळे साहेब यांची भेट घेतली। भेट घेतल्यानंतर आम्हाला सगळी आश्रमाची माहिती दिली। माहिती दिल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात ते बघितलं तर आज जी वृद्धांची जी काही सेवा करतायत ती सेवा बघून खरंच हृदय भरून आलं। आणि अशी सेवा करणारे इंगळे साहेब खरोखरच एक माणूसरूपी देव म्हणून जन्माला आलेला आहे, ते बघून खूप आनंद झाला। आणि अशीच